दादा दादा तुम्ही? अरे तुम्ही दोघं इथे काय करताय? हो दादा, तुम्हाला गुंडांनी किडनॅप केलं होतं ना, त्याचं लोकेशन हेच दाखवत होतं. सो पुन्हा ते गुंड इथे आलेत का हे बघण्यासाठी आम्ही दोघं इथे आलो. अरे एवढी जोखीम घ्यायची काही गरज होती का? आणि ते मुक्ताला सोबत घेऊन आलास वेडा? नाही दादा, मी म्हटलं होतं हिला की मी एकटा जातो, पण मग मुक्ताच म्हणाले की एकटे जाण्यात जास्त रिस्क आहे, तुम्ही एकटे नका जाऊ, मी पण येते. दादा दादा आम्ही तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. आम्हाला तुमची खूप काळजी वाटते हो. किती जीव आहे रे, किती जीव लावता तुम्ही. हा दादा पण तुम्ही इकडे काय करताय? इथेच ठेवलं होतं डांबून मला. काय सांगता? इथे? हो. अहो दादा, पप्पे आणि मी तुम्हाला शोधत इथेच येऊन गेलो होतो. म्हणजे त्यावेळी तुम्ही इथेच कुठेतरी असणार. मे बी आम्ही तुमच्या जवळूनच पास झालो असू. अरे काय झालं, त्यावेळेला नेमकं 2 दिवसासाठी मला इथून उचललं आणि कुठेतरी भलत्याच ठिकाणी घेऊन गेले होते ते. बरोबर तेव्हा तुम्ही इथे आला असणार, म्हणून मी दिसलो नाही तुम्हाला. आता कुठे सापडले नाहीत मला. जातील कुठे? माझा हात त्यांच्या मानगुटीपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार. बरं, तुम्हाला एकदा बघायचंय का? नाही दादा, तुम्ही बघितलंय ना, सो ओके. आम्ही पुन्हा कशाला बघायचं ना. दादा पण हे कळलं नाही, तुम्ही इकडं एकटे येण्याची रिस्क का घेतली? अरे एकटा नाहीये मी, आजूबाजूला अदृश्य माणसं आहे. एक असे रिटायर पोलीस ऑफिसर आहेत, कळलं? त्यांची काही माणसं माझ्यासोबत असतात. ते दिसत नाही पण असतात माझ्या संरक्षणासाठी. आता इथे सुद्धा मी त्यांनाच भेटायला आलो होतो. आता ते येतील, त्यांना भेटेन, त्यांच्याशी बोलेन आणि मग मी येईन. ते याच्या तुम्ही इथनं पळा. हा जा, मी येतो नंतर. वय दादा तुम्ही काळजी घ्या, येतो आम्ही. मुक्ता, सारंग, आई, वैजंती, कुठे आहेत तुम्ही? मला कोणी दिसत का नाही मग? अरे काय आहे बाबा, आज काय दिवस उजाडला काय कळतच नाहीये. अरे तो आपला काशा आपल्याला न सांगता बाहेर सटकलाय. आणि ती मुक्ता आणि सारंग आहेत ना, ते दोघेही बाहेर गेलेत. हा सस्पेन्स जरा जास्तच क्रिएट होतो असं वाटत नाही का तुला? हो, त्याहीपेक्षा जास्त मला वेगळीच भीती वाटते. कसली? काशाची. काशा जर त्या बाईकडे गेला आणि ह्या दोघांनी त्याला गाठलं तर? गाठलं म्हणजे भाऊला गाठलं. आता भाऊचं काय काय भाऊला दुर्दैवाने गाठलं. अगं बाई, भाऊ काय रे भाऊ, किती चुकीचं नशीब आहे ना भाऊचं. सगळंच कसं ना चुकीचं घडतंय त्याच्या बाबतीत. अरे भाऊ, तू कधी आलास? आणि भाऊ तू कुठे गेला होतास रे? हा, चोरांना शोधायला गेला होतास का? अच्छा अच्छा. आणि हे काय अनवाणीच गेला होतास चोरांना शोधायला? हो, असं काय करताय? भाऊची चप्पल तुटली असेल हो ना भाऊ? फार वाईट झालं रे. आणि कसं आहे ना की भाऊ, आता एवढे लाखो रुपये तू गहाळ केलेस ना, मग आता एवढ्याशा चपलांसाठी दादांकडे तरी कशी भीक मागायची नाही का? पण काळजी करू नकोस हा, माझ्याकडे जुनी जीर्ण झालेली चांगली चप्पल आहे, ती तू घाल. हा, आणि खुशाल वापरती. किती ग, किती मोठं मन आहे माझ्या नवऱ्याचं. नाही, चप्पल नको. आणि तशी आता जास्त गरज पडतच नाही चपलीची. हो, म्हणजे भाऊ नवस बोलला असेल चोरीचे पैसे परत मिळावे म्हणून, हो की नाही भाऊ? बरोबर. नाही 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 म्हणायचंच नाही. नवस जर केला असेल ना तर अगदी काटेकोरपणे पाळला पाहिजे तो. हा, देवी आई कृपाळू आहे, सगळ्यांचं ऐकते. नक्की तुझं ऐकेल आणि पैसे देईल तुला. हा, तोपर्यंत घालू नको चप्पल. हा, काळजी करू नकोस, मी बाहेर जातोय, पैसे मला मिळाले तर मी घेऊन येतो. आणि तू पण शोध. आणि हे बघ, ती चप्पल नक्की वापर, कळलं का? चप्पल घाल काय सांगते त्याला, नवस बोलायला सांगते मी. आणि
काही गरज आहे का हे असं अनवाणी फिरायची? हे तुमच्या अशा वागण्यामुळेच ना तुम्हाला लोकांचा कुचकटपणा आणि टोमणे ऐकावे लागतात. आता हेच माझं प्रायश्चित्त आहे असं समज. भाऊ बाळा अरे असं खाली काय बसलास? पाठ घे बसायला. नको नको राहू दे अगं, पाठ नको. असंच बसू दे आई मला तुझ्या पायाजवळ. आई लहानपणी किती मस्त होतं ना एकदम. म्हणजे माझ्या हातून एखादी चूक झाली तरी पटकन धावत तुझ्याकडे यायचं, तुला सांगून टाकायची. मनात काही ठेवायचं नाही, काही लपवा छपवीची भानगड नाही. तुझ्या खुशीत शिरलो की सगळे दुःख सगळा त्रास विसरून जायचो आम्ही. काय मोठा झालो. अजून बी काय तसं बिघडलेलं नाही. अजून बी तू तसाच आहे भोळा साम. पर तुझं नशीब साथ देत नाही. तेच हे नशीब नशीब म्हणतात ना, त्या नशिबाला नेमकी कशी माणसे आवडतात तेच मला काही कळत नाही. बघ ना आता मी आयुष्यात कधी कोणाबद्दल वाईट बोललो नाही, कोणाचं वाईट चिंतलं नाही, काही वाईट काम केलं नाही, तरी सुद्धा माझ्या काय ते मला बी कळना झालं. एवढ्या नितळ मनाच्या माझ्या लेकराला चूक नसताना बी काय काय सहन करावं लागते. आणि आता तर काय चोरीचा हाल. पण आई अगं मी तुझी आणि देवी आईची शपथ घेऊन सांगतो, मी खरंच चोरी नाही केली ग. पण चोरी करायचा विचार सुद्धा माझ्या मनात येणार नाही कधी. अरे हे माझ्या परीस दुसरं कोण चांगलं सांगू शकल. नाही रे, तू तसा नाहीस. तू काय बी केलेलं नाहीस. तुला खरं सांगतो आई, मुक्ताची ही संस्था जर उभी राहिली असती ना तर सगळ्यात जास्त आनंद मला झाला असता. होय होय हो, कारण अगं मला नव्यानं जगता आलं असतं. होय तर. पण काय नियतीला मान्य नाही ते. यांच्यावर आलेल्या या परिस्थितीला खरं म्हणजे ना सासूबाई तुम्हीच जबाबदार आहात. माधवी अगं काय बोलतेस तू? ह्याच्यात आईचा काय संबंध? अहो तुम्ही आणि मुक्ता जेव्हा पैसे काढायला बँकेत गेला होता तेव्हाच त्यांना आजारी पडायचं होतं. बरं आजारी पडल्या, दुखणं वाढलं आणि तिला बोलवून घेतलं. तुम्ही तिथे एकटेच पडलात आणि एकटेच या प्रकरणात गुंतलात. बरं याच्यावर आणखीन 2 दिवसात ही बाई ठणठणीत बरी सुद्धा होते म्हणजे काय? अगं म्या काय मुद्दाम म्हणून आजारी पडले? हा आणि माधवी उगीच काहीतरी अक्कल नसल्यासारखे बिनबुडाचे आरोप करू नकोस. कुठून तरी इकडून तिकडून काहीतरी जुळवून गुळवून घ्यायचं आणि आईला दोष द्यायचा, बस एवढंच तुला माहिती. त्याच्यातच आयुष्य घालवतो दोष देण्यात तिला. तुमच्यासारखा नवरा आणि ही नाटकी सासू माझ्या आयुष्यात आली ना काही चांगलं घडतच नाही आयुष्यात. अगं ए युवराज, बघ तुझी आई काय बोलते ती ऐक जरा. काय चुकीचं बोलतीये ती? यांचे भोग ना यांनाच भोगू देत. त्याचे चटके आपल्याला नको बसायला. त्या माणसांपासून आपण जरा लांबच राहूयात. आई चल, आई चल. भाऊ काय चाललंय रे? आई होईल, सगळं ठीक होईल. सो आई आम्ही तिथे गेलो होतो, पण आम्ही पोहोचायच्या आधीच दादा तिथे आले होते. तर हे कशाला गेले होते तिथे? त्या गुंडांना शोधायला गेलेले. देवा, काय करायचं या माणसाचं? किती वेळा सांगितलं यांना नका धोका पत्करत जाऊ. मोठी आई, पण तुम्हाला सांगू का ते पहिल्यापेक्षा जास्त सावध झालेत. ते अजिबात धोका नाही पत्करत आहेत. हो आई, आणि तू रिलॅक्स राहा ना. दादाने काय केलंय, एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर आणि त्यांची काही माणसं सोबत घेतली आणि ती माणसं नेहमी त्यांच्या आजूबाजूला असतात. हे बरं झालं बाबा, तर टेन्शन तरी कमी झालं. पण तुम्हाला ते भेटले होते ना, मग तुमच्या बरोबर घरी का नाही आले? आई मी काय म्हटलं, रिलॅक्स राहा ना. अगं तू त्यांची काळजी करू नकोस. प्रयत्न करते रे बाबा. याच्या अगोदर जे काही घडलं ना त्यामुळे टेन्शन येतच ना, काळजी वाटतच राहते मला. ते तिकडनं कुठल्या तरी पोलीस ऑफिसरला भेटायला जाणार होते. अहो ऐकलं का, काशाचा फोन आला होता.
ह्यांनी सारंग आणि मुक्ताला कायमचं गुंडाळलंय. म्हणजे आपण दादाला जिथे ठेवलं होतं ना तिथे सारंग आणि मुक्ता पोहोचले, पण दादा काही त्याला सापडला नाही. उलट तिथे कोणीच नाहीये असं काशाने त्यांची खात्री पण पटवून दिली. अच्छा, म्हणजे तो दिवसभर तिकडे होता काय? अहो काय हे काय काय? तुम्ही ठेवलंय का काही? मी नाही. काय बघा. हा तो काहीतरी हसणार. थांबा. काय? बॉम्ब नसेल ना? बॉम्ब. झोप चाललाय? हो. म्हणजे यांच्यासाठी नाही, आता ते स्वतःचं संरक्षण करतायत, काळजी घेतात, त्यामुळे तसं टेन्शन नाही. पण तुझे पैसे ज्यांनी चोरले तू सापडायला हवास वाटते मला, म्हणून आपला जप. नाही, जप करा तुम्ही, पण उपाशी पोटी कशाला? या आधी जेवून घ्या. नाही नको, हे आले की मजा होते. मी छान, म्हणजे तुम्हाला दोघांनाच एकत्र जेवायचे तर. तसंच मजा होत. जा तुम्ही जेवा सगळेजण. जा. चालेल, येते. दामू काका. हा काय मुक्त ते? अहो दादा आले नाही का अजून? नाही, मला तर काही दिसलं नाही बुवा. अहो कधी आले ना की आधी अंबिका त्यांच्या खोलीत जात्यात. का? त्यांच्या खोलीत का? मी तर कितीतरी वेळा पाहिलं. दत्ता भाऊ चौकात वाटच बघत असतात. मालक आले रे आले की त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन जातात. नाही, मी काय त्यांच्या खोलीकडे जात नाही, नाही तर उगीच शिव्या खायला लागतात. बर ठीक आहे, या तुम्ही. मोठी आई जेवायला वाट बघत असताना दादा आधी तिकडं न जाता आत्याच्या खोलीत काय करत असतील? एवढं काय महत्वाचं बोलायचं असतं? जाऊन बघावं का? ते आत्याशी बोलत असताना, त्यांच्या खोलीत असताना मी तिकडं गेले तर त्यांना आवडेल का? एक मिनिट. ही बॅग ओळखीची वाटते माझ्या. अरे अरे, ही तीच बॅग आहे. म्हणजे भाऊ आणि मुक्ता ही बॅग घेऊन त्या बँकेत गेले होते ना पैसे आणायला. अरे ही बॅग तीच आहे. अच्छा ती आहे. हो मग ही चोरीला गेली होती, इथे कशी आली? म्हणजे ती चोरी काशानेच केली. काय सांगताय? हो. जे काशाने चोरी केली ती बॅग इथे लपवली. पहिला आळ भाऊवर घातला, दुसरा आळ आपल्यावर घातला, म्हणजे आपल्याला लटकवणार, आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देणार. या काशाचं. अरे एवढा विचार कसला करतेस? त्या बॅगेत पैसे आहेत आणि ते आपलेच आहेत. ते पैसे घ्यायचे आणि सरळ वंटाच व्हायचं. वाट कसली बघते, लवकर पुढे. हे बघ. कोणाला असेल आता? मला काय माहिती. आत्या. आत्या कशाला म्हणताय मला? मी कशाला आत्या म्हणेन? ती मुक्ता आली आहे, ती म्हणते. मुक्ता ना नेहमी नको त्या वेळी टाकते. थांबा, मी बघून येते. काय त्या काशेने चोरीचा आळ आपल्यावर टाकून ते मुक्ताला सांगून तिला तर इथे पाठवलं नसेल ना? मला तर भीती वाटते. तुम्ही मला घाबरवू नका. मी घाबरून बाहेर बॅग फेकून देऊ का? हा चालेल. आपल्याला पैसे मोजायचे आहेत ना. मी तिला कटवते. हा तोपर्यंत तुम्ही एक काम करा, झोपा, बॅग घेऊन झोपा. पुन्हा झोपू? झोपा. हो आले, एक मिनिट. आले. ओके.
असं का घाबरून बोलत आहेत? नक्कीच नवीन काहीतरी कटकार असताना सुरू झालेले दिसते. ह्या वेळेस काही दिसू दे, दादांनाच सांगणार आहे. काय ग? काय काय हे? ए बाबा ते हो झोपलेत, गाढ झोपलेत. पण आता तर त्यांचा एवढा आवाज येत होता, अचानक कसे गाढ झोपले? अगं बाई, तुला माहितीच नाही वाटतं, यांना ना झोपेत बोलायची सवय आहे. काय? जया तुझी आठवण येते. खूप आठवण येते ग जयाची आम्हाला. असं म्हणतोय की 2 दिवस मुंबईला जाऊन तिला भेटून यावं. बरं ते जाऊ दे, तू कशासाठी आली होतीस इथे? मी दादा इकडे आहेत का बघायला आले होते, किंवा या खोलीत आलेत का ते विचारायचं होतं. दादाला महिन्याभरात पाहिलं नाही ग मी. हा महिनाभर? दिवसभर. आज दिवसभरात दादाला पाहिलंच नाहीये मी. अच्छा ठीक आहे, येते मग मी. कुठे होतीस तू? अहो दादा आत्यांच्या खोलीत आहेत का ते बघायला गेले होते. अगं ते आले घरी. घरी आले? कधी? केव्हा चालेल? मग जेवणाचं काय? माझ्या समाधानासाठी 2 घास खाल्ले आहेत आणि आता ऑफिसमध्ये जाऊन बसलेत काम करत. यांचं काम ना संपण्याचं नावच घेत नाहीये. बापरे, मला ना खरंच कौतुकच वाटतं. या वयात न थकता न कंटाळता एवढं काम करत असतात. अरे ह्या बॅगेला दरवाजाचं कुलूप लावलंय, आता चावी नाही, हे तोडावं लागेल. थांबा, मी गुरुजींना सांगते मुहूर्त काढायला. अहो तोडा ना. अरे ते तोडायला काहीतरी, ते फाडायला चाकू हत्यार काहीतरी पाहिजे की नाही? अगं बाई, मुक्ता आली. तिला संशय आला नसेल ना की आपल्याकडे बॅग आहे म्हणून? अरे बाई नाट लावू नको, जा उघड. जा लपा जा जा लवकर. काय खजाना कुठं आहे? खजाना कुठे? खजाना अच्छा, तू कोणता खजाना? कसला खजाना? खजाना लपून ठेवलाय. खजाना कुठे? कुठे खजाना दाखव. अरे खजाना आहे, उघडणार कसं? उघडा बघा. काय टाळी वाजवल्यानंतर उघडणार आहे? हा कुठे आहे चावी? चावी कुठे आहे? दाखवतो. कुठे? अरे बापरे, कानाला खडा लावतात हे बघितलं होतं. त्याला चावी. तुझ्यासारखा नालायक आणि बदमाश माणूस ना मी आयुष्यात बघितला नाहीये. असं कौतुक ऐकलं की नाही पोर भरून येते रे. अजून दे की शिवाचार, बरं वाटते. कौतुक ना? अरे 100 चोर मरतील तेव्हा तू एकटा पैदा होशील. त्या मुक्ताचे पैसे तू चोरलेस ना, आणि त्या भाऊवर आळ घातलास. म्हणजे काय बाबा, डोकं लागते त्याला, डोकं. नुसती एवढंच नाही, तुम्हाला सांगतो त्या म्हातारीच्या कापीमध्ये बी असे काही जालिम औषध टाकले, ती गपकन आजारीत पडली. ती आजारी पडली म्हणून मुक्ता धावत परत आली आणि तिकडे पैसे उडवायला मिळाले मला. आता हे सगळं माझ्या एकट्याच्या बुद्धिमत्तेनं चाललेलं आहे. त्यामुळं हो, त्यात अगदी तुझा हात कोण धरणार नाही. तू अगदी हुशारच आहेस त्या बाबतीत. मी सांगते ना, आमच्या रूम मध्ये बॅग लपवलीस म्हणजे आळ आला तर आमच्यावर येणार. हा, आणि पैसा मिळाला तर तुला, म्हणजे रिस्क आम्ही घ्यायची आणि ऐश तू करायची. काय येडेपुळे, ही समधी बॅग, त्या बॅगेतला सगळा वाटा फक्त तुमचा आहे. माझा वाटा मी कवाच काढून घेतलाय. किती प्रामाणिक आहे हो माझा भाऊ काशा. शिवाय द्यायचे नाहीत, शिवाय आवडत नाहीत मला. प्रामाणिक बिनमाणिक बोलायचं नाही मला. तुम्ही काय ऐकताय त्याचं? बॅग उघडा लवकर.
आपले वाटे वाटून घेऊया. घ्या वाटा घ्या. काय रे हे काय? काय म्हणजे तुमचा वाटा? मुक्ताचे पैसे उडवण्यात तुम्ही काही वाटा उचललेला नाही, त्यामुळे तुमचा काही वाटा नाही. तोच तुमचा वाटा, रिकामी बॅग. शहाणपणा करू नकोस हा. तुला या वाड्यात रावसाहेब बनवून आम्ही आणलंय, त्यामुळे इथे ज्या काही चोऱ्या करशील, दरोडे घालशील ना, त्यात आमचा समान वाटा असेल. त्यामुळे मुक्ताच्या पैशात सुद्धा आमचा वाटा आहे. काय मिळणार नाही तुम्हाला. तुम्ही घरामध्ये चोरी करायला मदत करा, त्यातला अर्धा वाटा तुम्हाला नक्की देईन मी. शबुदाचा पक्का आहे मी.